आणि आता पाहूयात लोकसभेचा रणसंग्राम। सध्या देशामध्ये पांढऱ्या दाढीला महत्त्व, कुणी तुतारी वाजवेल, कुणी मशाली घेऊन धावतील। मात्र 4 जून नंतर पुन्हा एकदा मोदीच येणार, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। तर राहुल गांधी यांची सुद्धा पांढरी दाढी, उदय सामंतांच्या पांढऱ्या दाढीच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। सत्ता आहे मात्र आता बीड जिल्ह्यामध्ये सत्ता मिळावी, पंकजा मुंडे यांचं सूचक विधान। माझी उमेदवारी थेट जाहीर झाली, मला विषाचा घोट घ्यावा लागला, मात्र प्रीतम मुंडेंना विस्थापित करणार नाही, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। नाना पटोले वडेट्टीवार निवडणूक लढवण्यासाठी घाबरलेत, माजी आमदार आशिष देशमुख यांचा पटोले आणि वडेट्टीवार यांच्यावर निशाणा। भंडाऱ्यामधून डॉक्टर प्रशांत पडोळेंना काँग्रेसचं तिकीट मिळणार असल्याची चर्चा, नाना पटोले लोकसभा निवडणूक लढणार नाहीत अशी चर्चा। नगर दक्षिणमधून निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेंचं नाव चर्चेत, निलेश लंकेंच्या आमदारकीला अडचण येऊ नये यासाठी राणी लंकेंच्या नावाची चर्चा। आगे आगे देखो होता है क्या, राणी लंकेंचं सूचक विधान। अहमदनगरचे निवासाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाखांनी घेतली अजित पवारांची देवगिरी बंगल्यावर भेट। अजित पवारांसोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही, 2 दिवसांपूर्वी सुद्धा भेट घेतली होती, गडाखांची प्रतिक्रिया। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट। ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेंडगेंनी दुसऱ्यांदा घेतलेल्या भेटीला महत्त्व।